तर कोर्टाकडून हा सवाल महाधिवक्त्यांना करण्यात आला। उल्लंघन होत असेल तर याची नोटीस दिली का असा सवाल कोर्टाकडून करण्यात आलाय। कोर्टामध्ये काय युक्तिवाद सुरू आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं जरांगे यांनी सांगितलं होतं, असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। मात्र आता अटींचं उल्लंघन होतंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर यावर नोटीस दिली का असं कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे। तर जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी ते पाळावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर काही विचारणा महाधिवक्त्यांना कोर्टाकडून करण्यात आली, तर नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी ते पाळावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं जरांगे यांनी म्हटलं होतं, असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। मात्र अटींचं उल्लंघन होतंय अशी माहिती देखील महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर दिली। तर उल्लंघन होतंय तर मग नोटीस दिली का अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली आहे। त्यावर अटी शर्तींचं पालन करणं हे त्यांचं काम आहे असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी ते पाळावं असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। तर महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर काही माहिती देखील समोर ठेवली। हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं जरांगे यांनी सांगितलं होतं, असं मात्र या अटींचं उल्लंघन होतंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, नक्कीच निखिल, आपण पाहू शकतो की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या सगळ्या याचिकेच्या संदर्भात आपली भूमिका तर मांडलेलीच आहेत, परंतु आता या सगळ्या याचिकेच्या संदर्भात आता जे राज्याचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ, ते आता आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात आहेत। खरं तर या सगळ्या आंदोलनाला अटी शर्तीनुसार परवानगी दिलेली होती, परंतु अटी शर्तीनुसार हे आंदोलन जे आहे ते चालू नसल्याचं मत जे आहे ते कोर्टामध्ये राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ जे आहेत ते मांडताना पाहायला मिळतात। त्याला प्रतिसवाल म्हणून कोर्टाने महाधिवक्त्यांना प्रश्न विचारला की या सगळ्या अटी शर्तींचं जर उल्लंघन होत असेल तर या सगळ्या आंदोलनाला तुम्ही नोटीस दिलेली का, अशा पद्धतीचा प्रतिसवाल जो आहे तो हायकोर्टाकडनं करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आंदोलकांना परवानगी होती पण हजारो लोक या ठिकाणी आले अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर ठेवलेली आहे। महाधिवक्त्यांना कोर्टाने काही सवाल केले होते, त्यामध्ये 5000 आंदोलकांना फक्त परवानगी होती, पण हजारो लोक इथे आलेले आहेत याची माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। अक्षय, नक्कीच निखिला, खरं तर 5000 लोकांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती एका दिवसाची परवानगी जी आहे ती खरं तर मुंबई पोलिसांनी दिलेली होती, परंतु जसजसं हे आंदोलन पुढे जात राहिलं तशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते एकेका दिवसाने वाढत राहिलं आणि एकेका दिवसाची परवानगी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना मिळताना आपण पाहत होतो। आणि हे सगळे आंदोलन करत असताना अटी शर्ती ज्या काही आहेत त्या मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना घालून दिलेले होते आणि त्या सगळ्या अटी शर्तींचं पालन करणार अशा संबंधितचं जे एक हमीपत्र आहे ते मुंबई पोलिसांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं देण्यात आलेलं होतं, परंतु आता याच सगळ्यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो कोर्टाकडनं उपस्थित होताना पाहायला मिळतोय। जर या आंदोलकांनी आपली अटी शर्ती ज्या आहेत त्या मोडल्या असतील तर सरकारकडनं काही त्यांना नोटिसेस देण्यात आलेल्या होत्या का, आणि गाड्या रोखल्या जात आहेत, रस्त्यांची अडवणूक केली जात आहे अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। 5000 आंदोलकांना परवानगी होती पण हजारो लोक आले याची माहिती देखील महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर ठेवलेली आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असताना संध्याकाळी 6 वाजता मैदान खाली करण्यात आलं नाही, राज्य सरकारने ते रिकामी केलं नाही। आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। तर 5000 आंदोलकांना परवानगी होती पण हजारो लोक आले अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। कोर्टाकडनं काही सवाल महाधिवक्त्यांना करण्यात आले, गाड्या रोखल्या जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत असं देखील महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर मांडलेलं आहे। अक्षय, निखिला, खरं तर महाधिवक्ते बिरेंद्र सराफ जे आहेत ते आता सरकारच्या बाजूने आपली भूमिका जी आहे ते कोर्टामध्ये या मराठा आंदोलनाच्या याचिकेसंदर्भात मांडताना पाहायला मिळत आहेत। बिरेंद्र सराफांचं म्हणणं आहे की अटी शर्तीनुसार या सगळ्या आंदोलनाला परवानगी दिलेली होती, परंतु कोणतीच अटी शर्ती जी आहे ती या सगळ्या आंदोलनामध्ये पाळली जात नसल्याचं म्हणणं जे आहे ते बिरेंद्र सराफ या याचिकेत बोलताना पाहायला मिळतात आहेत। खरं तर 5000 आंदोलकांची परवानगी जी आहे परवानगी 6 वाजेपर्यंत असताना नंतर सरकारने मैदान रिकामा केलं नाही, याचिकेला विरोध करणाऱ्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे। परवानगी 6 वाजेपर्यंत असताना नंतर सरकारने मैदान रिकामा केलं नाही असा युक्तिवाद या याचिकेला विरोध करणाऱ्या वकिलांनी केलेला आहे। अक्षय,
निखिला, नक्कीच या मराठा आंदोलनाच्या विरोधात जे आहेत ते अनेक संघटना कोर्टात गेलेल्या आहेत. एकटे गुणरत्न सदावर्ते हे विरोधात गेलेले नाहीत, तर अनेक संघटना आहेत. त्या सगळ्या संघटनांचे वकील या सगळ्या याचिकेदरम्यान उपस्थित आहेत आणि या सगळ्या आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात. शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विना असल्याची माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली आहे. राज्य सरकारकडनं ही माहिती कोर्टात देण्यात आली. शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विना असल्याची माहिती सरकारकडनं देण्यात आली आहे. तर जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. पहिले 2 दिवस त्यांना परवानगी देण्यात आली, मात्र शनिवार आणि रविवारचं आंदोलन हे विना परवानगी असल्याची माहिती कोर्टात सरकारनं दिलेली आहे. राज्य सरकारनं कोर्टात ही एक मोठी माहिती दिली. शनिवार रविवारचं आंदोलन हे परवानगी विना आहे असं सरकारनं सांगितलेलं आहे. कोर्टाचे आदेश होते, शनिवार रविवार परवानगी देऊ नका, त्याचं पालन झालेलं आहे असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. तर शनिवार आणि रविवार यासाठी परवानगी देण्यात आली नाही अशी माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली आहे. अक्षय, नक्कीच निखिल, एक महत्वाची माहिती जी आहे ती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडनं कोर्टात देण्यात आलेली. नक्कीच अक्षय, थोडंसं थांबवते. आणखी एक महत्वाची बातमी. कोर्टाचे आदेश होते, परवानगी देऊ नका, त्याचं पालन केलं असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. शनिवार रविवार ह्या 2 दिवशी परवानगी देण्यात आली नव्हती असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. कोर्टाचे आदेश होते असं महाधिवक्त्यांनी म्हटलं आणि त्याची परवानगी देऊ नका, त्याचं पालन केलेलं आहे असं देखील महाधिवक्त्यांनी सरकारकडनं युक्तिवाद करताना म्हटलंय. शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी अशी माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली आहे. तर शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आंदोलनासाठी परवानगी देऊ नका हे कोर्टाचे आदेश होते आणि त्याचं पालन करण्यात आलेलं आहे असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. तर या 2 दिवशी परवानगी देण्यात आली नव्हती अशी माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली आहे. शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी होतं अशी माहिती सरकारनं कोर्टामध्ये दिली. कोर्टाचे आदेश होते, परवानगी देऊ नका, त्याचं पालन करण्यात आलेलं आहे असं महाधिवक्त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला गेला अशी माहिती सुद्धा महाधिवक्त्यांनी दिली आहे. ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगीच्या विना केला गेला अशी माहिती आता महाधिवक्त्यांकडनं देण्यात आली. शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विना असल्याची माहिती सरकारकडनं कोर्टामध्ये देण्यात आली. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकाचा वापर विना परवानगी केला अशी माहिती देखील महाधिवक्त्यांकडनं देण्यात आली आहे. दोन्हीकडचा युक्तिवाद आता सध्या यावर सुरू आहे.